नमस्कार. आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शरीराशी आणि स्वास्थ्याशी संबंधित विषयांवर चर्चा करून शंकांचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. दर्शक हो, आपल्या शरीरात उद्भवणाऱ्या बऱ्याच आजारांवर आपल्याला शस्त्रक्रिया करण्याची गरज पडते आणि शस्त्रक्रियेपूर्वी गरज पडते ती भूल देणे किंवा बधिरीकरणाची. एका शस्त्रक्रियेवेळी जेवढे महत्त्व आपण एका सर्जनला किंवा डॉक्टरला देतो तेवढेच महत्त्व आपण भूलतज्ञाला किंवा ॲनेस्थेटिकला द्यायला हवे. आपण आज अशाच एका विषयावर बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे भूलतज्ञ शस्त्रक्रियेचा आधार. यावर चर्चा करण्याकरिता संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आपण आज इथे आमंत्रित केलं आहे. तर स्वागत करूया डॉक्टर सरिता जोगळेकर मॅम यांचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. डॉक्टर सरिता जोगळेकर मॅम या सध्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जामठा नागपूर येथे कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. तसंच इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेशियोलॉजिस्ट नागपूर ब्रांच येथे ऑनररी सेक्रेटरी या पदावर कार्यरत आहेत. तेव्हा जास्त विलंब न करता आपण आपल्या चर्चेकडे वळूया. मॅडम, सर्वप्रथम आम्हाला सांगा की भूल देणे किंवा बधिरीकरण म्हणजे नेमकं काय? भूल देणे म्हणजे शस्त्रक्रियेतला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. भूल देणे म्हणजे पेशंटला संवेदनारहित करणं, त्याला त्याचं ऑपरेशन न करणे असं करणं. म्हणजे ऑपरेशन करताना वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याला भूल देऊन इंजेक्शनच्याद्वारे ॲनेस्थेशियाच्याद्वारे आपण त्याला संवेदनारहित करतो. ऑपरेशन सफलतापूर्वक होण्यासाठी हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे संवेदना नाहीशा करणं याला बधिरीकरण आपण असं म्हणू शकतो. संवेदना नाहीशा करणं, पण त्या औषधी एका विशिष्ट प्रमाणामध्ये औषधी देऊन त्या पेशंटला कुठल्याही प्रकारे त्याची इजा न होता त्याला बेशुद्ध करणं, याला भूलतज्ञ मुख्यपणे रिस्पॉन्सिबल असतो. बरं, तर मॅम हे जे बधिरीकरण आहे किंवा भूल देणे आहे याचे काही विशिष्ट प्रकार आहेत का? हो, भूल ही वेगवेगळ्या प्रकारे दिल्या जाऊ शकते. जसं मी सांगेन आहे की आपण पूर्णपणे पेशंटला बेशुद्ध करू शकतो, ज्याला आपण पूर्ण भूल म्हणतो, किंवा ज्याला इंग्रजीमध्ये आपण जनरल ॲनेस्थेसिया, ही सगळ्यांना माहिती असणारी टर्मिनॉलॉजी जनरल ॲनेस्थेसिया म्हणतो. दुसऱ्या प्रकारे आपण स्थानिक भूलसुद्धा देऊ शकतो. स्थानिक भूल म्हणजे जेवढा भाग त्याचा ऑपरेशनसाठी आवश्यक आहे तेवढ्या भागासाठीच आपण त्याला ॲनेस्थेशिया किंवा भूल देतो, ज्याला आम्ही रिजनल ॲनेस्थेशिया असं म्हणतो. आणि तिसरा जो महत्त्वाचा प्रकार आहे तो लोकल ॲनेस्थेशिया, म्हणजे फक्त जेवढी जागा ऑपरेशनसाठी आवश्यक आहे तेवढीच बधीर केली जाते. आणि हे तिन्ही प्रकार भूलतज्ञ सर्जरीच्या शस्त्रक्रियेच्या आवश्यकतेप्रमाणे देण्याचा प्रयत्न करतो. ते पण टेक्निकली आणि अगदी सायंटिफिकरित्या करावं लागतं. मॅडम, बधिरीकरण आणि व्यक्तीचं वय यांचा आपसात काही संबंध आहे का? म्हणजे जसं प्रौढ व्यक्ती किंवा लहान मूल आणि नवजात शिशु यांच्यात बधिरीकरण देण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे का? हो, अर्थातच. ज्या वेळेला बधिरीकरणाचं शिक्षण आम्ही लोक घेत असतो त्यावेळेला वयस्क व्यक्ती, नवजात शिशु आणि म्हणजे ॲडल्ट व्यक्ती या तिघांनाही भूल देण्याची आम्हाला आवश्यकता पडते. आणि शिक्षण करतानाच आम्हाला अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने भूल द्यायची आम्हाला प्रशिक्षण देण्यात येतं. आणि जसं वयोमानानुसार लागणारी भूल ही वेगवेगळीच राहणार. वयस्क लोकांची भूल, नंतर जे ॲडल्ट लोक आहे साधारण एक 20 ते 45 गटाचा गट यांना देणारी भूल, आणि नवजात शिशु याच्यात हमखासच फरक असतो. आणि अतिशय स्किल ट्रेनिंग घेतल्याशिवाय अशा प्रकारची भूल देणं शक्य नसतं. बरं, तर मॅम शस्त्रक्रियेच्या वेळी भूलतज्ञ हा काय रोल किंवा काय आधार देत असतो? आता आपण जसं म्हटलं की भूलतज्ञ हा शस्त्रक्रियेचा आधारस्तंभ असतो. आणि ही अगदी खरोखरी घटना आहे की ज्या वेळेला ऑपरेशन सर्जन करत असतो, ती शस्त्रक्रिया जेव्हा चालू असते त्यावेळेला त्याला बेशुद्ध नुसतं करून आपलं काम संपत नाही. तर बेशुद्ध केल्यानंतरसुद्धा पूर्ण ऑपरेशन होईस्तवर मॉनिटरिंग किंवा त्याचं हार्ट रेट कसं चालू आहे, त्याचं ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवायला पाहिजे, त्याचं टेम्परेचर नॉर्मल ठेवायला पाहिजे, या सगळ्यांकडे लक्ष देणारा अशी जे चिकित्सक जो तिथे बसला असतो, पेशंटच्या डोक्याशी जो बसला असतो, तो हा भूलतज्ञ असतो. आणि हे जर मॉनिटरिंग केलं नाही, हा जर आपण भूल त्याला प्रॉपर प्रमाणामध्ये पेशंटला दिली नाही तर त्याच्यापासून घात होऊ शकतो आणि तो घात वाचवण्याचं काम आपण करत असतो. म्हणूनच शिक्षण पद्धतीमध्येच बेशुद्ध करताना लागणारं स्किल ट्रेनिंग तर असतंच, पण पुढे पूर्ण शस्त्रक्रिया होताना
आणि मी म्हणेन त्याच्या पुढे सुद्धा बराचसा रोल हा भूलतज्ञाचा भूलतज्ञाचा असतो. म्हणजे जेवढी महत्वाची भूमिका एका सर्जनची किंवा डॉक्टरची असते तेवढीच महत्वाची भूमिका एक भूलतज्ञ देखील निभावत असतो. बिलकुल बिलकुल. तर मॅम, आंतरराष्ट्रीय भूल दिवस हा कधी साजरा केला जातो आणि त्याची मूळ उद्दिष्ट काय आहेत? हा छान प्रश्न विचारला, कारण खूप लोकांना आंतरराष्ट्रीय भूल दिवस हाच एक तर माहिती याची नसतो. कल्पना नाही आहे. कल्पनाच नसते. पण हा आंतरराष्ट्रीय भूल दिवस आपण 16 ऑक्टोबर या दिवशी मनवला जातो. इंटरनॅशनल वर्ल्ड ॲनेस्थेशिया डे, आंतरराष्ट्रीय भूल दिवस, किंवा काही एरियामध्ये वर्ल्डच्या त्याला इथर डे असं सुद्धा म्हणतात. 1846 साली विलियम T.G. मॉर्टन हे स्वतः एक डेंटिस्ट होते, पण त्यांनी पहिल्यांदा इथिलचा वापर करून ॲनेस्थेशिया पेशंटला दिला, भूल पेशंटला दिली. आणि त्यामुळे त्या दिवसाचं महत्त्व आलं की पहिल्यांदा ॲनेस्थेशिया किंवा भूल देऊन शस्त्रक्रिया ही इतक्या सुसज्ज पद्धतीने करता येऊ शकते आणि पेशंटला नकळत सहज पेशंट त्याच्यातनं कसा बाहेर निघतो हे पूर्ण जगाला समजलं. आणि म्हणून 16 ऑक्टोबर 1846 हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय भूल दिवस म्हणून मनवतो. आणि या दिवसाचं महत्त्व असं आहे की पूर्ण भारतभर आपण याला मनवतो तर साजरा करतोच, पण विविध शाखा म्हणजे जी इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेसिया आहे याच्या विविध शाखा या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम करतात आणि लोकांबरोबर ॲनेस्थेशियाची जागृती, भूलाची जागृती करण्याचा प्रयत्न करतात. आणि आम्ही सुद्धा इंडियन सोसायटी ॲनेस्थेशिया नागपूर सिटी ब्रांचसुद्धा हे कार्य सातत्याने करत असते आणि दरवर्षी आम्ही याला चांगला धूमधडाक्यात साजरा करतो. तर मॅम, सुरुवातीला आपण प्रकारांबद्दल बोललो, बधिरीकरणाचे प्रकार आपण सांगितले. तर ते जे प्रकार आहेत यांच्या प्रकाराचं जे काळ जसं शरीरात एक प्रकारचं दिलं, तुम्ही संज्ञानाश केला किंवा बधिरीकरण केलं, भूल दिलं, तर प्रकारानुसार तो किती काळ किंवा किती इफेक्टिव्ह राहील शरीरावर याचं काही निश्चित ठरवता येतं का? हा खूपच म्हणजे अगदीच महत्त्वाचा प्रश्न आहे का असं मी म्हणेन आहे. कारण काय माहिती आहे की जसं पूर्ण ॲनेस्थेशिया दिला, ॲनेस्थेशिया शस्त्रक्रिया होईपर्यंत तर द्यायचंच आहे, तर त्याचा काळ हा वेगवेगळा असू शकतो. म्हणजे पूर्ण भूल देताना सुद्धा मी 1 तासाचे ॲनेस्थेशिया देऊ शकते, 4 तासाला पण देऊ शकते, किंवा मला 8-8 तासाच्या, जसं आम्ही कॅन्सरमध्ये वेगवेगळ्या सर्जरीज करतो 8-8 तास आमचा ॲनेस्थेशिया चालतो. तर या प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्याचा ॲनेस्थेशिया द्यावा लागतो. अर्थातच जेवढ्या जास्त वेळ आपण त्याला ॲनेस्थेशिया देणार तर तो ॲनेस्थेशिया त्या माणसाच्या शरीरातनं बाहेर निघायला सुद्धा थोडा कालावधी पुढे लागतो. आणि त्यामुळे आम्ही बऱ्याच प्रकारच्या पेशंटला प्रिकॉशन्स ज्या घ्यायच्या असतात त्या आम्ही त्यांना घ्यायला लागतो. त्यामुळे लोकल, रिजनल आणि जनरल ॲनेस्थेशिया या तिन्हीमध्ये वेगवेगळा कालावधी असू शकतो आणि त्याचं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या काळापर्यंत वास्तव्य त्या ॲनेस्थेशियाचं, त्या भूलचं आपल्या शरीरात असतं. तर मॅम, पुढे मला असं विचारायला आवडेल की जे ॲनेस्थेशिया किंवा भूल देण्याचे जे प्रकार आहेत, आणि तुम्ही सांगितलं की प्रौढ व्यक्ती, लहान मुलं, नवजात शिशु यांच्यात देखील ती पद्धत वेगळी आहे. तर या व्यक्तीचं वय आणि प्रकार याच्यानुसार कुठले एक विशिष्ट औषधी द्रव्य किंवा औषध असं वेगवेगळं वापरलं जातं की एक प्रकारचंच असतं? सगळ्यांना सारखा भूलचं औषध हे दिलं जाऊ शकत नाही. एक तर काय झालं आहे की आता रिसर्च आणि सायंटिफिक डेव्हलपमेंट एवढी झाली आहे की ॲनेस्थेशिया खूप ॲडव्हान्स झालेला आहे. बऱ्याच प्रकारे प्रगती भूलमध्ये सुद्धा, भूलाच्या शिक्षणात, शिक्षण पद्धती आणि भूल देण्याच्या वेगवेगळ्या स्किल्समध्ये झालेली आहे. त्यामुळे काय होतं की वेगवेगळे ड्रग्स म्हणजे इंजेक्शनचे वेगवेगळे प्रकार, त्या प्रकारे ॲनेस्थेशियाचे म्हणजे जे आम्ही एक गॅसेस फॉर्ममध्ये जो पेशंटला ॲनेस्थेशिया देतो त्याचे वेगवेगळे प्रकार आमच्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे मी जसं म्हटलं ना की नवजात शिशु, त्याच्यानंतर ॲडल्ट 21 ते 45 वर्षाचा माणूस आणि वयस्क माणूस 45 ते 60 आणि 60च्या वरचा, यांना आम्ही वेगवेगळी औषधाचे कॉम्बिनेशन्स करून त्यांना सगळ्यात सेफ, सुरक्षित भूल देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे वयानुसार आणि प्रकारानुसार ते औषध आहे ते वेगवेगळं असतं. बिलकुल, अगदी. तर मॅम, शस्त्रक्रियेनुसार किंवा प्रकार आहेत, भूल देण्याचे प्रकार आहे आणि व्यक्तीचं वय आहे, याच्यानुसार कसं ठरविलं जातं की कुठलं औषध द्यायला हवं? हा थोडासा टेक्निकल प्रश्न झाला, कारण हेच शिक्षण आम्ही घेतो. म्हणजे की कुठला ॲनेस्थेशिया कोणाला किती सेफ देता येईल, भूल कोणाला किती द्यायची, किती प्रमाणात द्यायची, हे शिक्षण या 3 वर्षामध्ये, 4 वर्षाचं शिक्षण आम्ही घेतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला याचा एक पूर्णपणे अंदाज येऊन जातो. 3 वर्षाचं ट्रेनिंग इतकं एक्सटेन्सिव्ह असतं की त्याच्यात पूर्ण अंदाज येतो की आपल्याला कोणत्या प्रमाणामध्ये कोणतं औषध कोणत्या व्यक्तीला किती द्यायचं आहे. आणि हे आपल्या लिटरेचरमध्ये, आपल्या सायंटिफिक स्टडीमध्ये सगळं इन्क्लुडेड असतं बुक्समध्ये, आणि हे एकदम मेथॉडिकल आणि एकदम कॅल्क्युलेटेड असतं.
तर मॅम भूल देण्याआधी अशी कुठली विशिष्ट पूर्वतयारी करायला हवी का? भूल देणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच भूल देण्याच्या आधीचं जे आम्ही प्री ॲनेस्थेशिया चेकअप किंवा भूल देण्यापूर्वीचं जे पेशंट आहे त्याचं क्लिनिकल एक्झामिनेशन जे म्हणतो ते आम्ही करतो. आणि ही प्री ॲनेस्थेशिया व्हिजिट ही फार आवश्यक आहे. कारण काय होतं माहिती का की जसं पेशंटला आपण सर्जरीला घेतलं तर तो पेशंट सर्जनकडे 2दा 3दा जातो. त्याच्यानंतर आपली तो डेट डिसाईड करतो कुठल्या दिवशी ऑपरेशन करायचं आहे, त्याचं कशी काय व्यवस्था आहे ऑपरेशन करायची, हे सगळं होऊनच जातं. पण तो बिलकुल अनभिज्ञ असतो की ॲनेस्थेशिया किंवा भूल याच्याबद्दल त्याला काहीही माहिती नसते. तर ज्यावेळा सर्जन त्याला एकदा आमची भेट घडवून देतो त्यावेळेला आमचं त्याच्याबरोबरचं जे इंटरॅक्शन असतं त्याच्याबद्दलचे बोलणं असतं, त्याच्याकडनं जी क्लिनिकल माहिती आम्ही घेतो त्यामुळे आम्हाला भूल देणं त्याला अतिशय सोपं होतं. आणि आपल्याला साधारण ती व्यक्ती पाहिल्यानंतर याला कोणत्या प्रकारची भूल देता येईल, याला वेगवेगळे क्लिनिकल प्रॉब्लेम्स काय आहे, तर आपण त्याला सगळ्यात सेफेस्ट सगळ्यात सुरक्षित भूल कशी देऊ याचा आम्ही प्रयत्न करू शकतो. त्यामुळे प्री ॲनेस्थेशिया चेकअप आणि हे फार प्री महत्त्वाचं ॲनेस्थेशिया आहे. चेकअपची एक OPD हे खूपच इम्पॉर्टंट आहे. तर मॅम शस्त्रक्रियेपूर्वी किंवा भूल देण्याच्या पूर्वी रिकाम्या पोटी पेशंटला ठेवलं जातं, म्हणजे त्याला असं सांगण्यात येतं की 12 तासांपूर्वीपासनं किंवा त्या आधीपासनं अन्न किंवा पाणी ग्रहण करायचं नाही आहे, काही खायचं प्यायचं नाही आहे, असं का बरं सांगितलं जातं आणि का बरं, काय महत्त्व आहे त्याचं? आता हा खूप म्हणजे काय आवश्यक प्रश्न आहे. आणि जेव्हा मी आता सांगितलं की प्री ॲनेस्थेशिया चेकअपमध्ये आम्ही त्यांना ज्या इन्स्ट्रक्शन देतो त्याच्यामध्ये जेवण घेऊ नका, तुम्ही इतके वाजल्यानंतर जेवू नका. समजा उद्या सकाळी पेशंटची सर्जरी आहे 7 वाजता तर त्याला आम्ही म्हणतो आदल्या दिवशी 10 वाजतापासून खाणं पिणं बंद करा. हे पेशंटच्या सुरक्षेसाठीच आहे. कारण असं होतं की पोटामध्ये जर त्याच्या अन्न असेल आणि आम्ही जी बेशुद्धी देऊ, आता बेशुद्धी जी दिली जाते ती गॅसेसच्या फॉर्ममध्ये दिली जाते, ती तुमच्या श्वासनलिकेमधनं कार्यरत होते. आणि श्वासनलिका आणि अन्ननलिका या फार जवळ असतात. त्यामुळे पोटामध्ये जर त्याचं अन्न भरलेलं असेल ते अन्न त्याच्या श्वासनलिकेमध्ये जाण्याची पूर्ण शक्यता असते आणि त्याच्यामुळे त्या पेशंटला लंग्सला कुठल्याही प्रकारे फेफड्यांना प्रॉब्लेम होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून त्याला रिकाम्या पोटी आम्ही ठेवतो. बरेचदा लोक असं करतात की एवढं सांगून सुद्धा सकाळी थोडासा चहा घेऊन घेतला असं म्हणतात आणि मग आम्हाला टेबलवर सांगतात. मग आम्हाला कळतं की आता पोस्टपोन करा, थोडा वेळ थांबा. हे त्याच्या सुरक्षितेसाठी असतं. म्हणून त्यांना जशा इन्स्ट्रक्शन प्री ॲनेस्थेशिया चेकअपमध्ये दिल्या आहेत त्या त्यांनी पाळाव्या, स्वतः सेफ राहावं आणि सगळ्यांना सेफ ठेवावं. म्हणजे रिकाम्या पोटी राहणं हे तेवढंच फार आवश्यक आहे आणि पेशंटनी याकडे दुर्लक्ष न देता ॲनेस्थेटिकचं ऐकून रिकाम्या पोटी राहणं गरजेचं पाळलंच पाहिजे. बिलकुल बिलकुल सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणेन मी रिकाम्या पोटी राहणं. मॅम ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवूया, पण वेळ झाला एका विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर सरिता जोगळेकर आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत भूलतज्ञ शस्त्रक्रियेचा आधार या विषयावर. मॅडम, आपण पूर्वतयारीबद्दल बोलत होतो, तर मला हे जाणून घ्यायचं आहे की पूर्वतयारीमध्ये काय तपासण्या केल्या जायचे? शस्त्रक्रियेला जाण्याआधी बरेचदा बहुतेक वेळा सगळ्याच चाचण्या हा शस्त्रक्रिया करायच्या आधी नॉर्मली पेशंटच्या करून घेतल्या जातात. पण ॲनेस्थेशिया द्यायच्या आधीसुद्धा आम्हाला काही ब्लडच्या चाचण्या या अतिशय आवश्यक असतात. जसं आता मी एक उदाहरण देईन की एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर त्याचं हार्टचं जे फंक्शन आहे हे किती टक्का काम करतं आहे याची मला ऑपरेशनच्या वेळेला भूल देताना अतिशय आवश्यकता पडते, ज्याला आम्ही इको म्हणतो. आता हा इको चांगला चालता बोलता पेशंटला आपण सांगितला तर त्याला गरज नाही आहे. पण आता तो मला भेटून गेलेला पेशंट आहे आणि ॲनेस्थेशिया व्हिजिटमध्ये मला कळलेलं आहे की याला ऑलरेडी हार्ट अटॅक आलेला आहे. अशा वेळेला मी त्याला इको करायला सांगेल. तर अशा प्रकारच्या ब्लडच्या टेस्ट आणि काही सोनोग्राफी, इको, सिटी स्कॅन यांची आवश्यकता आम्हाला भूल देण्याच्या आधी त्या पेशंटला सुरक्षित भूल देण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. त्याच्यानुसार आम्ही त्याला किती प्रमाणात औषध द्यायचं हे ठरवू शकतो. बरोबर. तर मॅम, पूर्वतयारीमध्ये असं बघितलं जातं की पेशंटकडनं किंवा त्याच्या नातेवाईकाकडनं संमतीपत्र, ज्याला आपण कन्सेंट फॉर्म असं म्हणतो, हे त्याच्याकडनं भरून घेतलं जातं. तर त्याचं काय महत्त्व आहे? आता लिगल भाषेमध्ये कन्सेंट ही सगळ्याच ठिकाणी फार आवश्यक आहे. म्हणजे आता मी एक साधीशी गोष्ट सांगेन की मी कोणाला काही गोष्ट उधार दिली आहे आणि त्याला म्हणेन की तुझी उधारी तुला मला वापस करेल, तो माणूससुद्धा एका कागदावर लिहून घेतो त्याच्याकडनं. इथे आता आपण ज्यावेळेला शस्त्रक्रियेला पेशंट येतो त्यावेळेला भूलची एक वेगळी अशी
आम्ही कन्सेंट जी घेतो ही फार आवश्यक आहे. ही लिगली तर आवश्यक आहेच, कारण जर काही घटना ऑपरेशन करताना भूल देण्याने किंवा शस्त्रक्रिया करतानाचाच काही प्रॉब्लेम आला म्हणून आली, तर जो भूलतज्ञ आहे त्याला त्याची सिक्युरिटी खूप आवश्यक आहे. बरोबर. कारण अशा रीतीने समजा, कारण तो एक आपण माणसावर, एका जिवंत माणसाला आपण जेव्हा बेशुद्ध करतो, ही काही मशीन नाही आहे. त्याला देताना काही पण घटना होऊ शकते जी तो पेशंटला पण माहिती नाही आहे आणि भूलतज्ञाला पण माहिती नाही की किती प्रमाणात याचा त्रास होऊ शकेल. भूलतज्ञ त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन सायंटिफिकरित्या करू शकतो. त्याचं हार्ट किती टक्के काम करत आहे हे पण करू शकतो. पण कधी कधी हार्टने रिॲक्शन नाही दिली तर याच्यात कोणाचा दोष कोणाचाच नसतो. पण आपल्याला काही अघटित घटना जर घडली तर ती सेफ्टीसाठी फार आवश्यक आहे. आणि अशा प्रकारच्या घटना घडू शकतात आणि म्हणूनच संवेदनशील राहून एकमेकांना भेटून काउन्सिलिंग करून मगच त्याच्यात पुढे पुढाकार घेतला जातो. आणि मेडिकल कन्सेंट ही सगळीचकडे आवश्यक आहे आणि त्यांची संमती याच्यासाठी आवश्यक आहे, कारण आम्ही त्यांना भेटून सांगतो की आम्ही तुम्हाला हा प्रकारचा ॲनेस्थेशिया देणार आहे, नंतर या प्रकारचा ॲनेस्थेशिया किंवा भूल देताना त्यांना आधी कुठे त्रास झाला असेल काही, तर त्यांनी आम्हाला संमती दिलेली पाहिजे, नाहीतर त्यांच्या संमतीशिवाय आम्ही पुढे नाही जाऊ शकत. बरोबर आहे. त्यामुळे ही कन्सेंट आवश्यक आहे. तर मॅम, भूल देताना किंवा बधिरीकरण करताना एका भूल तज्ज्ञाला कुठल्या अडचणींना सामोरे जावे लागते? अडचणींशिवाय तर काहीच पुढे नाही. मी म्हणणार की माणूस पुढेच जाऊ शकत नाही. पण जसं शस्त्रक्रिया करताना सर्जनला इतक्या साऱ्या अडचणी असतात, तशाच भूलतज्ञाला ती जटिल शस्त्रक्रिया करताना खूप साऱ्या अडचणी असतात. आणि या अडचणींना सामोरं जाण्यासाठी त्याला बऱ्याच प्रकारची पूर्वतयारी पेशंटला टेबलवर घेतल्यानंतर सुद्धा अर्धा तास, एक तास ॲनेस्थेशियाची तयारी आम्हाला करावी लागते. वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेजिव्ह लाईन्स ज्याला आम्ही म्हणतो, जसं त्याचं ब्लड प्रेशर आम्हाला मॉनिटर करायचं आहे, त्याची वेगळ्या प्रकारची लाईन असते. त्याला सेंट्रल लाईन असते ज्याच्यात मी त्यांना फ्लुइड्स, IV फ्लुइड्स मॅनेज करू शकेन आणि त्यांचं मॉनिटरिंग हे सगळं करायला एक बराचसा काळ भूल दिल्यानंतर पूर्ण पेशंट शस्त्रक्रियेला सुरू व्हायच्या आधी आम्हाला करावा लागतो. तर मॅम, समजा ॲनेस्थेशिया दिला, भूल दिली आणि शस्त्रक्रिया सुरू झाली, तर शस्त्रक्रियेदरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स किंवा साईड इफेक्ट्स, अडचणी अशा काही येऊ शकतात का? बरेचदा येतात. कारण शस्त्रक्रिया करताना सर्जन एका CT स्कॅनच्या द्वारे किंवा त्याच्या चाचणीच्या द्वारे त्याचं ऑपरेशन सुरू करत असतो. पण प्रत्यक्ष टेबलवर आपण गेल्यानंतर त्याला कोणतं कॉम्प्लिकेशन सर्जनला येईल आणि ॲनेस्थेटिस्टला किंवा भूलतज्ञाला येईल हे आपल्याला अजिबात सांगता येत नाही. आणि अशा बऱ्याच अडचणी येतात. दिलेल्या प्रकारच्या सर्जरीला किंवा शस्त्रक्रियेला पेशंट रिस्पॉन्स करताना त्रास देतो, त्याचं ब्लड प्रेशर मेंटेन करता करता त्रास होतो. कधी कधी खूप वेळा ब्लिडिंग होतं एखाद्या सर्जरीमध्ये, जे सगळं एक्सप्लेन तर केलं असतं पण ते सगळं आपल्याला सावरावं लागतं, टेबलवर त्या पेशंटला सुरक्षित ठेवायला करावं लागतं. तर अशा बऱ्याच अडचणी असतात. मानसिक रीतीने एका भूलतज्ञाला अतिशय सदृढपणे ऑपरेशन थिएटरमध्ये राहावं लागतं, कारण सर्जन त्याचं सर्जरी करतच असतो, त्याला पण मानसिक सपोर्ट द्यावा लागतो आणि स्वतः पण मानसिकरित्या सदृढ राहावं लागतं. म्हणजे एका सर्जन सोबतच एका भूल तज्ज्ञाला देखील आपली भूमिका ही चोख निभावावी लागते. अगदी. आणि त्याच्या बरोबरीने म्हणजे कुठेही तुम्हाला सर्जनला टेन्शन देऊन काम नाही करतात. सर्जन ऑलरेडी टेन्स असतो त्याचं काम करताना, तर त्याला मदत करणं, त्याला कॉपरेशन करणं हे ॲनेस्थेटिस्टचा, भूलतज्ञाचा रोल असतो. तर मॅम, मानसिक स्थिती आणि भूल देणे, ॲनेस्थेशिया यांचा काही संबंध आहे का? म्हणजे बरेचदा ना असं लक्षात येतं की पेशंट हा ॲनेस्थेशियापूर्वी घाबरतो की त्याला भूल दिली जाणार आहे, त्याला संवेदना राहणार नाही, याला घेऊन घाबरतो, पॅनिक होतो, बाऊ करतो. तर अशा वेळी त्याला कसं सावरता येईल, त्याची कशी काउन्सिलिंग करता येईल? अगदी रोजच्या याच्यात घटना अशा घडत असतात. कारण आता कोणी सांगितलं तुम्हाला की तुमची शस्त्रक्रिया करणार आहे, तर तो तयार होऊन जातो की ठीक आहे शस्त्रक्रिया करणार आहे. पण भूल देणार आहे आणि मला पूर्ण विशुद्ध करणार आहे, म्हणजे मी जागा होईन की नाही ही ते म्हणजे एवढे अचंबित असतात ते की मला झोपवून तर द्याल तुम्ही पण मी उठीन की नाही, हा अगदी म्हणजे सामान्यपणे विचारला जाणारा प्रश्न असतो. आणि त्याच्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बऱ्याच प्रकारे थोडे घाबरलेले असतात. आणि त्याच्यामुळे मी जे म्हटलं ना की प्री ॲनेस्थेशिया चेकअप, त्या प्री ॲनेस्थेशिया चेकअपमध्ये आम्ही त्यांना भेटून त्यांचं काउन्सिलिंग बऱ्या प्रकारे करत असतो की मी तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये भेटणार आहे, सर्जरीच्या आधी आपण भेटूया, त्याच्यानंतर आम्ही अशा प्रकारचं इंजेक्शनमधनं तुम्हाला ॲनेस्थेशिया देणार आहे किंवा जो कोणी प्रकार त्याला लागू पडत असेल. आणि त्यांची एकदा का आपली भेट झालेली असली तर जसे ते ऑपरेशन थिएटरमध्ये येतात तर बेशुद्ध करायच्या आधी ते तुमच्याशी एकदम फ्रेंडली झालेले असतात आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक स्थिती हँडल करायला तुम्हाला मदत येते.
बरेचदा असं होतं की मानसिक स्थिती सांभाळण्यासाठी आम्हाला काही प्रकारचे औषधं त्यांना द्यावी लागतात, ज्यांना आम्ही अँक्झिओलायटिक ड्रग्स म्हणतो, ज्याच्यामुळे त्यांना आदल्या दिवशी चांगली झोपही लागते आणि त्यांची भीती एकाप्रमाणे निघून जाते आणि ते निश्चिंत होतात. त्यामुळे त्यांचा मानसिक सर्जरीचा प्रकार हा खूप असतो. सर्जरीबद्दल सगळे बोलतात, पण अॅनेस्थेशिया भूलबद्दल कोणी बोलून दाखवत बोलत नाही. तर मॅम, पेशंटला बरेचदा असं आढळतं की ॲनेस्थेशिया दिल्यावर, भूल देऊन झाल्यावर तो बडबड करतो, असा भान नसल्यासारखं वागतोय. तर हा त्रास का बरं होतो त्याला, आणि याच्यासाठी काय करता येईल? आता अशा प्रकारचं जे ऑब्झर्वेशन तू सांगते ते बरेचदा पेशंटची पूर्ण भूल उतरायची असते. त्यामुळे बरेचसे जे असतात हे इफेक्ट्स असतात, जे त्यांना गेलेले ड्रग्स असतात, जे औषधे असतात त्याचे इफेक्ट्स असतात. आणि ते इफेक्ट्स जर आपण पाहिले, म्हणजे त्यांना रिकव्हरी रूममध्ये जर तुम्ही अकंपनी केलं तर तुम्हाला वाटतं की हा भान नसल्यासारखा बोलतोय, पण तसं काही नसतं. भान कोणाचं हरपलेलं वगैरे नसतं, त्यांचा औषधांचा असर पूर्ण बाहेर निघायचा असतो. बरं, तर मॅम, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया, पण सध्या वेळ एका विश्रांतीची झाली आहे. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर सरिता जोगळीकर आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत भूलतज्ञ शस्त्रक्रियेचा आधार या विषयावर. मॅम, आपण पूर्वतयारी, भूल देण्यापूर्वीची जी तयारी असते त्याबद्दल डिस्कस केलं होतं, चर्चा केली होती. मला असं विचारायचं आहे की ज्यांना आधी प्री मेडिकेशन, म्हणजे जे ऑलरेडी काही औषधं घेत आहेत, जसं BP, शुगर, डायबिटीज याचा त्रास असतोच, प्रत्येकाला आज घरोघरी हे औषधं मिळतातच. तर अशा व्यक्तीची समजा शस्त्रक्रिया करायची आहे तर त्यांनी काय काळजी घ्यायला हवी? ब्लड प्रेशर, डायबिटीस हा आता सर्दी खोकल्यासारखा कॉमन झालेला आहे. जो पण पेशंट सर्जरीसाठी येतो, बहुतेकांना ब्लड प्रेशरच्या गोळ्या किंवा डायबिटीसच्या गोळ्या या चालूच असतात. तर जेव्हा आम्ही प्री अॅनेस्थेशिया चेकअप करतो त्यावेळेला आम्ही जनरली त्यांच्याकडनं त्यांना कोणकोणत्या गोळ्या चालू आहे यांची लिस्ट अगोदर घेऊन घेतो. आणि त्या गोळ्यांना आपल्याला, ब्लड प्रेशरच्या गोळ्यांना बहुतेकदा सर्जरीच्या म्हणजे शस्त्रक्रियेच्या दिवसापर्यंत घ्यायचं असतं. तर आता मी जसं सांगितलं की आम्ही पेशंटचं खाणंपिणं बंद करतो. आदल्या दिवशी 10 वाजता खाणंपिणं बंद केलं आहे, पण दुसऱ्या दिवशी तो रोज सकाळी 8 वाजता आपली ब्लड प्रेशरची गोळी घेतो आहे. तर अशा माणसांनी ब्लड प्रेशरची गोळी ही त्याची बंद नाही करता येत. त्याला आम्ही घोटभर पाण्याबरोबर ऑपरेशनच्या दिवशीसुद्धा ब्लड प्रेशरची गोळी देतो. कारण काय, शस्त्रक्रियेच्या वेळेला जर त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर आम्ही ॲनेस्थेशिया म्हणजे भूल देताना एक ऑप्टिमायझेशन, म्हणजे त्यांना त्यांचं ब्लड प्रेशर, शुगर हे सगळं नॉर्मल असण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे भूल देते वेळी आम्हाला कुठल्याही प्रकारे त्या पेशंटचं ब्लड प्रेशर वाढलं म्हणून ऑपरेशन होऊ शकणार नाही अशी अवस्था निर्माण करायची नसते. तर जो फिटनेस असतो त्या फिटनेस अंतर्गत आम्ही त्यांना ब्लड प्रेशरची गोळी कंटिन्यू करायला सांगतो. दुसरं तुम्हाला म्हणाली की डायबिटीस. आता डायबिटीसच्या गोळ्या या बहुतेक करून ब्रेकफास्टच्या वेळेला किंवा डिनरच्या वेळेला लोकांनी घेतलेल्या असतात. आता दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट नाही तर ऑब्व्हियसली त्यांना गोळी पण नसते, आदल्या दिवशी जेवण थांबलेलं असतं. अशा पेशंट्सला आम्ही डायबिटीसची गोळी होल्ड करायला सांगतो. आणि ज्या दिवशी ऑपरेशन आहे त्या दिवशी, कारण ते रिकाम्या पोटी असतात, त्यांची शुगर ही मॉनिटर केल्या जाते आणि त्याच्या अनुसार त्यांना आवश्यक असेल तर तोंडाने शुगर न देता इंजेक्शनच्या द्वारे आम्ही त्यांना आवश्यक शुगर देतो. त्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या त्यांना काय चालू आहे त्या त्यांनी व्यवस्थितपणे सांगाव्या ॲनेस्थेटिस्टला, आणि त्या कुठल्या गोळ्या घ्यायच्या, केव्हा घ्यायच्या हे व्यवस्थितपणे समजून घेणं, कारण सुरक्षित भूलचा हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. तर मॅम, BP आणि शुगर असल्यावर काय करायचं तुम्ही सांगितलं. सोबतच अस्थमा, दम्याचे पेशंट हे पण फार जास्त प्रमाणात आढळतात, तर त्या लोकांनी काय काळजी घ्यायला हवी? दम्याच्या पेशंटला ॲनेस्थेशिया घेताना थोडंसं अलर्ट राहावं लागतं. कारण जसं आता कोणालाही कॉमन म्हणजे माणसाला समजेल आहे की ॲनेस्थेशिया हा आपल्या लंग्सवर किंवा फेफड्यांवर ॲक्ट करत असतो, ते सगळ्यांना माहिती असतं. म्हणजे आणि तुम्हाला हे पण लक्षात येईल की दमा हा सुद्धा आपला लंग्सचा आजार आहे. त्याच्यामुळे जेव्हा पण आम्ही अस्थमाच्या पेशंटला भूल देतो त्याच्यासाठी आम्हाला विशेष प्रकारे तयारी करावी लागते. जसं बरेचदा असं आढळलं आहे की ते लोक काही स्प्रे घेत असतात किंवा ते लोक काही औषधं घेत असतात जे दम्याच्या गोळ्या आहेत, तर त्या त्यांना आम्ही कंटिन्यू करायला सांगतो. त्यांचे जे वाफारे किंवा जे नेब्युलायझेशन हे म्हणतो ते त्यांना चालू असतं, स्प्रेस चालू असतात, ते कंटिन्यू करायला सांगतो. कारण लंग्स हा अतिशय, फेफडे हा अतिशय सेन्सिटिव्ह भाग आहे आणि ॲनेस्थेशिया किंवा भूल देताना प्रत्येक मूवमेंट ही फेफड्याशी संबंधित असते. त्यामुळे त्यांना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी जरूर सांगावं. अशा लोकांना ऑपरेशनच्या नंतर कधी कधी ऑक्सिजनची आवश्यकता लागते
मग घरचे लोक घाबरून जातात की बापरे ऑक्सिजन लागलो ऑपरेशन नंतर, मग काय झालं, काही गडबड तर नाही झाली. असं काही नसतं. त्यांचे लंग्सची जी कपॅसिटी असते त्याच्यानुसार त्यांना आवश्यकता जेवढी असेल तेवढं भूल दिल्यानंतर ऑक्सिजन वगैरेची रिक्वायरमेंट राहू शकते. त्याच्यामुळे त्यांनी विशेष काळजी घ्यावी, आपल्या गोळ्या घ्याव्या आणि भूलतज्ज्ञाला सांगावं आणि त्या गोळ्या कोणत्या वेळी घ्यायच्या, वाफारे कोणत्या वेळी घ्यायचे हे जाणून घ्यावं. मॅम पुढे मला गर्भवती स्त्रियांबद्दल बोलायचं आहे की गर्भवती स्त्रीची नॉर्मलच डिलिव्हरी होईल असं ठरलेलं नसतं. तिला सिझेरियन असं सामोरं जावं लागतं. तर त्यावेळी भूल दिल्या जाते, तिला पण ॲनेस्थेशिया दिला जातो. किंवा ती गर्भवती आहे पण सोबत काही दुसरा त्रास आहे आणि शस्त्रक्रिया करायची आहे. तर अशा वेळी तिने काय काळजी घ्यायला हवी? गर्भवती स्त्री रेग्युलरली आपल्या चेकअपसाठी आपल्या ऑब्स्टेटिक्सकडे किंवा आपल्या गायनेकोलॉजिस्टकडे ही जात असते. आणि गायनेक चेकअपमध्ये ते वेळोवेळी त्याच्यावर नजर ठेवून असतात की तिला समजा सिझर पडण्याची आवश्यकता वाटत असेल ते बरोबर आधी खाणंपिणं थांबवतात. त्याच्यानंतर तिच्या औषधी तसे प्लॅन करतात. आणि गर्भवती स्त्री ही 2 जीवांची आई, त्याच्यामुळे तो ॲनेस्थेशिया जसा त्या बाईला चालला आहे तसाच त्या मुलावर पण त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे बहुतांश वेळा तुम्ही पाहिलं असेल की सीझरला कोणाला विचारतं म्हणतात पाठीत इंजेक्शन लावून माझं सीझर झालं, ज्याला आम्ही रिजनल ॲनेस्थेशिया म्हणतो. हा गर्भवती स्त्रियांचा सगळ्यात सेफेस्ट ॲनेस्थेशिया असतो. कारण काय की पोटामध्ये मूल असल्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये तिची जी लंग्सची कपॅसिटी असते ती अफेक्ट झालेली असते. त्यामुळे तिला सुरक्षित म्हणजे हा रिजनल ॲनेस्थेशिया असतो. पण असं काही नाही, काही वेळेला पूर्ण जनरल ॲनेस्थेशिया देण्याची सुद्धा आवश्यकता पडू शकते. खूप BP वाढलं आहे कोणाचा, आधी गोळ्या चालू आहे, तर त्यांना म्हणून काळजी घ्यायला पाहिजे की त्यांना आधी दिलेल्या ज्या गोळ्या औषधं आहेत तर त्यांनी रेग्युलर घ्याव्या. त्याचप्रमाणे त्यांच्या गायनेकोलॉजिस्टने ज्यांना जेव्हा खायला प्यायला सांगितलं असेल, पर्टिक्युलरली जेव्हा वेदना सुरू होतात त्यावेळेला त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे की नॉर्मल डिलिव्हरी न होता सिझरकडे जाण्याची आवश्यकता पडली तर खाण्यापिण्याच्या वेळा गायनेकोलॉजिस्टने सांगितल्याप्रमाणे कराव्या. ते सुद्धा आधी जर सिझर असेल तर ते सुद्धा भूलतज्ज्ञाला भेटलेले असतात, ते सुद्धा त्यांना पूर्ण इन्स्ट्रक्शन्स देतात आणि बाळावर कुठल्याही प्रकारे त्याचा परिणाम होऊ नये अशी काळजी घेतली जाते. आणि मॅम समजा गर्भवती स्त्री आहे, सिझेरियनच्या व्यतिरिक्त तिला कुठली शस्त्रक्रिया समजा करायची असेल तर अशा वेळी तिने काय काळजी घेता येईल? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. गर्भवती स्त्री आहे, आता कुठे पडली, फ्रॅक्चर झालं तिला आणि आता फ्रॅक्चरची सर्जरी करायची आवश्यकता आहे. अशा वेळेला आम्हाला म्हणजे माहिती असून सुद्धा ही गर्भवती आहे, तिला ॲनेस्थेशिया देण्याची गरज पडते. पण मी जसं आत्ता सांगितलं, प्रयत्न असा असतो की आम्ही तिला रिजनल ॲनेस्थेशियामध्ये करू म्हणजे तिच्या बाळावर कुठलाही परिणाम होणार नाही. पण असा एखादा अवयव असेल तिथे रिजनल ॲनेस्थेशिया देताच येणार नाही, त्यावेळेला आम्हाला तिला पूर्ण भूल द्यावी लागते. त्यावेळेला बाळावर त्याचा असर होऊ शकतो. आता आपण असं बोललो ना, जी आम्ही कन्सेंट मी तुला बोलले, बरोबर. आता त्या कन्सेंट वगैरेचा रोल या अशा केसेसमध्ये असतो. आता त्या बाईचा जो आजार आहे तोही आवश्यक आहे, मूल अजून जन्माला यायचंच आहे, पण येणाऱ्या मुलाला जर जनरल ॲनेस्थेशियाचा काही इफेक्ट झाला तर त्याची जबाबदारी ही कोणाची, ती दोघांची पण असते. तर त्याच्यामुळे आम्ही ती कन्सेंट घेऊन पुढे जातो. हे अशा केसेसमध्येच याचा उपयोग असतो. आणि त्या गर्भवती स्त्रीला अशा वेळेला दुसरा नाईलाज असतो, आपल्याला तिला भूल द्यावीच लागते. आणि म्हणूनच म्हटलं ही इमर्जन्सीमध्ये देण्यात येणारी ही भूल ही फक्त त्या पेशंटच्या सेफ्टीसाठी असते. मग त्यावेळेला बाकी नॉर्म्स आपण बाजूला ठेवून पुढे जातो. आणि मॅम तुम्ही सांगितलं की सिझेरियनच्या वेळी भूल दिल्या जाते ती पाठीच्या मणक्यांमध्ये दिलं जातं. तर असा एक समज आहे समाजात की पाठीच्या मणक्यांमध्ये जी भूल दिली जाते, स्पायनल ॲनेस्थेशिया ज्याला आपण म्हणतो, याचा आजन्म त्रास असतो. म्हणजे स्त्री वर्गामध्ये किंवा समाजात सगळ्यांनाच असं वाटतं की नेहमीचं ते पाठीचं दुखणं राहील किंवा पर्टिक्युलरली तो विशिष्ट भाग दुखेलच आणि नेहमीच कमरेचा त्रास राहील, सिझेरियन झालं म्हणून कमरेचा त्रास राहणारच. हा समज हा कितपत खरा आहे? तुम्ही कोणत्याही बाईला विचारा, ती तिच्या मुलांच्या जन्माच्या वेळेचे सीन्स तुम्हाला आधीबाधीचे नेहमीच सांगते. कारण तिच्या शरीरात आणि तिच्या मनामध्ये घटणारा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा तिचा प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी असतो. त्यावेळेला तिला ऑपरेशन झालेला चिरा आठवत नाही, कारण तिला ती पेन फ्री असते. पण त्याच्या आधी ती ॲनेस्थेटिस्टला भूलतज्ज्ञाला भेटली असते आणि तिला हे मात्र आठवत असतं की त्यांनी माझ्या पाठीत इंजेक्शन लावलं होतं. कळा त्याच्यानंतर थांबलेल्या असतात, ऑपरेशन सुरळीत झालेलं असतं, पण ते तिला लक्षात नाही. तर तिच्या एक मानसिक स्थितीचा तो एक प्रकार आहे की स्पायनल ॲनेस्थेशियाचा मला पुढे म्हणजे प्रत्येक गोष्ट ती त्याच्याशी कोरिलेट करत असते. तिची मनस्थिती आपण समजून घ्यायला पाहिजे की त्यावेळेला तिला बाकी काही लक्षात राहत नाही, हे लक्षात राहतं. ती इतकी छोटीशी स्पायनल निडल असते की ती तिच्या बॅकमध्ये जाऊन कुठल्याही प्रकारची इंजुरी करू शकत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची. म्हणजे हा जर कोणाच्या मनामध्ये हा विचार असेल की तो जन्मभर कंबर दुखेल, ते चुकीचं आहे. कंबर जरूर दुखते, कंबर दुखण्याचं कारण दुसरं असतं. त्यावेळेला तिच्या शरीरामध्ये जे बदल होत असतात
त्याच्यामध्ये तिच्या कमरेचे बरेचसे लिगामेंट हे लॅक्स झालेले असतात आणि त्या लॅक्सिटीमुळे ते ढिले पडल्यामुळे ती कंबर दुखत असते, पण ती त्याला त्याच्याशी कोरिलेट करते. तर हा भ्रम लोकांनी मनातनं काढून टाकावा की ती निडल किंवा स्पायनल एनेस्थीशिया तिला जन्मभर त्रास देणार. तिने पुढे आपलं लंबर ट्रेनिंग करावं, एक्सरसाइज करावे, तिला कुठल्याही प्रकारची कंबरदुखी राहणार नाही. म्हणजे हा बिलकुल एक गैरसमज आहे अगदी की गैर- स्पायनल एनेस्थेशियामुळे त्या लेडीला, त्या स्त्रीला आजन्म पाठीचं दुखणं अगदी आहे अगदी गैरसमज आहे. आणि त्यासाठी तिने योग्य तो आहार घेऊन स्वतःची काळजी घ्यायला आहार हवी. आणि त्यावेळेला कॅल्शियम वगैरेची आवश्यकता असते. हाडा तुमची ठिसूळ होत असतात. या सगळ्यांकडे तिने एक्सरसाइज आणि याच्याकडे लक्ष दिलं तर त्याचा काहीही तिला परिणाम जाणवणार नाही, ती विसरून जाईल. ती म्हणजे पूर्ण मनातून ही भीती त्यांनी काढून टाकायला हवी. म्हणजे त्याच्यात पूर्णपणे पेशंटचा दोष नसतो. मी सांगितलं ना की मुलाच्या जन्माशी बऱ्याच काही निगडीत घटना या बाईसाठी तिच्यात झालेल्या बदलावामध्ये त्या तिच्या नेहमीच मेमरीत राहतात. मला जर कोणी विचारलं तर मी सांगेन माझ्या मुलाच्या पहिल्या वेळेला हे होतं, दुसऱ्या वेळेला अमुक होतं. तर त्यामुळे तो एक त्याच्यातला हा भाग आहे, पण दुखणं हा भाग त्यांनी क्लिअर करायला पाहिजे. हा एक भ्रम आहे. हा त्यांचा जनरल जो त्यावेळेला वेलबिंग असतं त्याच्यावर ते कंबरदुखी अवलंबून असते. बरोबर मॅम, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया, पण सध्या विश्रांतीची वेळ झाली आहे. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर सरिता जोगळेकर आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत भूलतज्ञ शस्त्रक्रियेचा आधार या विषयावर. मॅम, आपण सांगितलं की BP शुगर असणाऱ्या पेशंटनी आधी काय काळजी घ्यायला हवी, पण बऱ्याच लोकांमध्ये, व्यक्तींमध्ये असं आढळतं की त्यांना एका विशिष्ट औषधाची किंवा मेडिसिनची ॲलर्जी असते किंवा धुळीची ॲलर्जी असते. अशा वेळी त्यांनी काय काळजी घ्यायची? ॲलर्जी हा भूलतज्ञाला भूल देताना येणारा बराच मोठा प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे जर पेशंटला एखादी ॲलर्जी असेल, साधारण धुळीची ॲलर्जी असेल किंवा एखाद्या औषधाची ॲलर्जी असेल, तर त्यांनी ती जरूर सांगायला पाहिजे. प्री ॲनेस्थेशिया चेकअप व्हिजिटमध्ये आम्ही ॲलर्जीवर स्पेसिफिकली त्याच्यावर आम्ही स्ट्रेस करतो आणि त्यांना विचारतो की तुम्हाला कोणची ॲलर्जी काय आहे ते तुम्ही इलॅबोरेट करा. कारण तशा प्रकारची ॲलर्जी ही ऑपरेशनच्या वेळेला भूल देताना, मग आता अँटीबायोटिक्स वगैरे आपल्याला द्यावेच लागतात पेशंटला. त्याची ॲलर्जी वगैरे असेल एखाद्याला आणि त्याचा जर त्याला प्रॉब्लेम झाला तर तो लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतो. म्हणजे ॲलर्जीला आपण खूप माइल्डली नाही घेतलं पाहिजे आणि त्याला इलॅबोरेट करून सांगितलं पाहिजे की कुठल्या पर्टिक्युलर गोष्टीची ॲलर्जी तुम्हाला आहे. धुळीची ॲलर्जीचा मी याच्यासाठी सांगते की धुळीची ॲलर्जी ही खूप कॉमन आहे आणि धुळीची ॲलर्जी कॉमन असल्यामुळे त्या ॲलर्जीमध्ये तुमच्या फेफड्यांवर, लंग्सवर हा परिणाम होत असतो. आणि जसं मी आधी अस्थमासाठी सांगितलं, जर त्यांचं अस्थमासारखं पिक्चर झालं तर ॲनेस्थेशिया किंवा भूल देताना आम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यामुळे ॲलर्जी लॅबोरेट करणं अतिशय आवश्यक आहे. बरोबर. तर मॅम, पेशंटनी शस्त्रक्रियेपूर्वी किंवा भूल देण्यापूर्वी कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या भूलतज्ञाला सांगायलाच हव्या? आता आपण प्री ॲनेस्थेशिया व्हिजिटमध्ये जसं ब्लड प्रेशर, डायबिटीस, ॲलर्जी आणि अस्थमा या 4 गोष्टी तर आपण करेक्टला आता घेतल्याच. याच्याशिवाय समजा एखादा पेशंट सिकलचा असेल, सिकल सेल, त्याला जसं आपल्या या एरियामध्ये सिकलचा डिसीज बराच आहे, त्यांनी तो सांगावा. एखादा ब्लड डिसऑर्डर असेल दुसरी तर ती सांगावी. त्याला एक त्याचा ब्लड ग्रुप जर रेअर ब्लड ग्रुप असेल, एखादा नेगेटिव्ह ब्लड ग्रुप असेल तर तो जरूर सांगावा. कारण शस्त्रक्रियेसाठी ब्लड अरेंज करताना जरी आम्ही चेक केलं की तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे, पण तुम्ही जर आम्हाला आधीच सांगितलं असेल की माझा रेअर ब्लड ग्रुप आहे, तर आपल्याला त्याचं जमवून ठेवणं ब्लड हे अतिशय आवश्यक होऊन जातं आधी. आणि शस्त्रक्रियेच्या वेळेला आपण काही धावपळ करू शकत नाही. त्याची सगळी पूर्वतयारी आधीच झाली पाहिजे. तर त्यांनी आपला ब्लड ग्रुप, त्यांचा दम्याचा आजार, ब्लड प्रेशर, डायबिटीस, सिकल सेल ते असेल तर तो, किंवा आधी लिव्हर किंवा किडनी म्हणजे कुठलाही मेजर ऑर्गन, हार्ट अटॅक येऊन गेला असेल तर ते, लिव्हरचा काही प्रॉब्लेम असेल किंवा त्या बरेचदा अल्कोहोल कन्झम्पशन असतं. इतकं अल्कोहोल कन्झम्पशन असतं की आम्हाला ॲनेस्थेशिया देताना सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी त्यांच्या सवयी पूर्णपणे इलॅबोरेट करून आपल्या ॲनेस्थेटिस्टला किंवा भूलतज्ञाला सांगाव्या. अगदी आवर्जून त्यांनी सगळी कुठली औषधं घेतात हे सुद्धा व्यवस्थितपणे सांगायला हवं. आणि अजून एक मी महत्त्वाची गोष्ट म्हणेन याच्यामध्ये की रक्त पातळ करायच्या गोळ्या लोकांना चालू असते. आताच्या हार्ट अटॅक किंवा हार्टचा इश्चेमिया जो म्हणतो आपण, हा खूप कॉमन झालेला आहे. अगदी यंग लोकंसुद्धा सर्जरीला येतात, त्यांना सुद्धा असतं. तर त्यांच्या त्या गोळ्या रक्त पातळ करायच्या गोळ्या आपल्याला काही काळ आधी, 5 दिवस आधी थांबाव्या लागतात. तर त्यांनी त्या सांगाव्या आणि ते कन्सल्टेशन करावं आणि मग त्याच्या अनुसार म्हणजे ऑपरेशनच्या अनुसार त्या थांबाव्या लागतात. त्यामुळे या सगळ्या त्याच्या ज्या कोणचे मेडिकल हिस्ट्री ज्याला आपण म्हणू
ती त्यांनी पूर्णपणे अॅनेस्थेटिस्टला सांगावी. मॅम, आत्ताच आपण ब्लड ग्रुपचा उल्लेख केला, तर ब्लड ग्रुप आणि भूल देणे किंवा बधिरीकरण याचा काही संबंध आहे का आपसात? असं खूप लोक विचारतात का ते मला माहिती नाही, पण असा काही लोकांमध्ये भ्रम आहे की काही हा पर्टिक्युलर ब्लड ग्रुप असेल तर त्याला भूलचा त्रास होईल. हा टोटली भ्रमच म्हणेन मी याला. हे डोक्यातनं काढून टाका. तुमचा ब्लड ग्रुप फक्त ब्लड देण्यासाठी आम्हाला आवश्यक आहे. त्याचा वेगळा ब्लड ग्रुप म्हणून वेगळा अॅनेस्थेशिया असं काही नसतं. आणि मॅम, बरेचदा असं बघण्यात येतं की पेशंट हा क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे, सिरियस आहे किंवा त्याला ऑक्सिजन लागलेला आहे, तर अशा वेळी समजा सर्जरी करायची आहे, त्याची शस्त्रक्रिया करायची आहे, तर त्याला अॅनेस्थेशिया किंवा भूल देणे योग्य आहे का, देऊ शकतो का आपण? हा, म्हणजे अशी परिस्थिती आम्हाला खूपदाच येते. म्हणजे असं होतं की ट्रॉमाचा पेशंट आहे, त्याचा जीव वाचवायची गरज आलेली आहे. आता तुम्ही समजू शकता की त्याला जीव वाचवायची गरज आली आहे म्हणजे त्याचं कुठेतरी कॉम्प्रोमाइज्ड आहे फंक्शन बॉडीली. म्हणजे कधी हार्ट कॉम्प्रोमाइज असू शकतं, कधी कुठे ट्रॉमामध्ये त्याचे स्पाईन कॉम्प्रोमाइज असू शकते. पण इमर्जन्सी लाईफ सेव्हिंग सर्जरी जर असेल, म्हणजे त्यांनी जर त्या पेशंटचा जीव वाचणार असेल, तर क्रिटिकल पेशंटला सुद्धा भूल देण्याची खूपचदा आम्हाला अशी पाळी येते, ट्रॉमामध्ये पर्टिक्युलरली येते. आणि ती जोखीम भूलतज्ञ उचलतो आणि तो एक्सप्लेन करतो रिलेटिव्सला, त्यांच्याकडनं कन्सेंट घेतो आणि आपली पूर्ण मेहनत लावून त्या पेशंटला शस्त्रक्रियेला पुढे जाण्यासाठी खूपशा प्रिपरेशन्स कराव्या लागतात. ब्लड अरेंजमेंट करणं, ब्लड देणं, त्याचं BP मेंटेन करणं, BPसाठी वेगवेगळ्या लाईन्स टाकणं आणि त्या पेशंटला ऑप्टिमाइज करणं. तर हा भूलतज्ञ म्हणजे ICUमधनंच त्याची तयारी जी करतो ती त्याला ऑपरेशन थिएटर आणि त्याच्यानंतर त्याची मॅनेजमेंट. तर यावेळेला क्रिटिकल पेशंटला योग्य आहे की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. जर एखाद्याचा जीव वाचत असेल छोट्याच्या गोष्टींनी आणि सर्जरीही त्याच्यासाठी अत्यावश्यक असेल, तर भूल देऊ की नाही हा विचारच करता येत नाही. भूल द्यावीच लागते. ती किती प्रमाणात द्यायची आणि ती कशी सुरक्षित द्यायची हे एवढं आम्हाला ठरवावं लागतं. आणि त्याला तुमचे स्किल्स आणि तुमचा एक्सपिरियन्स हा भयंकर कामात येतो. आणि अशा खूप साऱ्या नागपूरमध्ये युनिट्समध्ये आपण क्रिटिकल केसेस करतो. बरोबर. तर मॅम, भूल देताना किंवा अॅनेस्थेशिया देताना किंवा दिल्यानंतर पेशंटला ICUची गरज केव्हा पडते? जसं आता एखादी ब्रेस्टची सर्जरी आहे किंवा एखादी छोटीशी सर्जरी आहे जी तुमची एक 10 मिनिटात 15 मिनिटात आटोपते एका तासात, त्या पेशंटला तुम्हाला ICUचा सेटअप लागणार नाही. आणि जरी त्यांना आम्ही सर्जिकल ICU, हे ऑपरेशनचं एक वेगळं ICU असतं, त्याच्यामध्येच आम्ही त्यांना ठेवलं समजा, तर त्यांची लागलीच रवानगी आम्ही बाहेर करतो वॉर्डमध्ये थोड्या वेळ ऑब्झर्वेशन करून. पण क्रिटिकली इल पेशंट, जसं मी आत्ता सांगितलं ट्रॉमाचा पेशंट आहे, त्यांना मी ICUतनं घेतलं, ऑपरेशन केलं, पण ऑब्व्हियसली ऑपरेशन नंतर त्यांना क्रिटिकल केअरमध्ये ठेवणं आवश्यक आहे. त्यांचं मॉनिटरिंग, त्यांचं ब्लड प्रेशर, त्यांचा हार्ट रेट, त्यांची शुगर, याच्याशिवाय त्यांचे बाकी पॅरामीटर्स हे सतत मॉनिटर करावे लागतात. खूपचदा व्हेंटिलेटर पण असतं. आणि आता ही इमर्जन्सी तर सोडूनच दे, जसं आता मी कॅन्सर केअर युनिटमध्ये काम करते, तर आमच्या ऑपरेशन्स 10-10, 8-8 तास चालतात. त्या लोकांना आम्हाला शुद्धीवर लागलीच आणताच येत नाही. बेशुद्ध जर तुम्ही त्यांना 8 तास ठेवाल तर त्यांना बाहेर निघायला 3-4 तास लागतील ऑपरेशन संपल्यावर. अशा पेशंटला व्हेंटिलेटरची गरज आणि ICUची गरज ही दोन्ही असते. पण हे आम्ही त्यांच्या प्री अॅनेस्थेशिया व्हिजिटमध्ये रिलेटिव्हला पूर्ण एक्सप्लेन करतो की तुम्हाला व्हेंटिलेटर राहील पेशंटला, पण तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. नाहीतर हा जो एक गैरसमज असतो की व्हेंटिलेटर लागणं म्हणजे बाबा काहीतरी गडबड झालेली आहे आणि पेशंटचा जीव धोक्यात आहे, हे त्यांच्या मनातनं आम्हाला काढावं लागतं. आणि ते सगळं काउन्सिलिंगमध्ये होतं. आणि मॅम, भूल देणे याच्या व्यतिरिक्त आणखी कुठल्या जबाबदाऱ्या भूल तज्ज्ञाला पार पाडाव्या लागतात? भूल देणे हा त्याच्या शिक्षणातला एक भाग झाला. आता भूल देताना सुद्धा त्याला ICU, जसं मी आता म्हटलं, ICUपासनं म्हणजे इंटेन्सिव्हिस्ट म्हणून पण भूलतज्ञ काम करतात. अर्थात भूलतज्ञ जेव्हा इंटेन्सिव्ह युनिटमध्ये काम करतो त्यावेळेला त्याला एक क्रिटिकल केअरचा कोर्स करून त्याला त्याच्यामध्ये जावं लागतं. कोणी भूलतज्ञ, कारण अॅनेस्थेशिया शिकताना क्रिटिकल केअर हा एक 6 महिन्याचं जरी ट्रेनिंग असलं तरी तो एक वेगळं स्पेशलिस्ट ट्रेनिंग घेऊन तो काम करतो. तो भूलतज्ञ हा भूलतज्ञाच्या व्यतिरिक्त इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम करतो, म्हणजे क्रिटिकल केअर युनिटमध्ये. आणि त्याच्याशिवाय तो एक सक्सेसफुल पेन फिजिशियन आहे. कारण जेवढा पेन हे आपलं अॅनेस्थेशिया किंवा भूलतज्ञ करतात तेवढं पेन बाकी कुठलाही प्रकारचा चिकित्सक हा करत नाही. आणि ॲक्यूट पेन म्हणजे ऑपरेशनच्या वेळेचा पेन मॅनेजमेंट आणि ऑपरेशनचा नंतरचा पेन मॅनेजमेंट आणि क्रॉनिक पेन म्हणजे खूप दिवसाचा असलेला पेन, दोन्हीही पेन क्लिनिकसुद्धा हे भूलतज्ञ चालवतात. त्याच्यामुळे इंटेन्सिव्ह युनिटमध्ये स्पेशल शिक्षण करून त्यांची एंट्री असते, OTमध्ये असते भूलतज्ञ म्हणून, आणि त्याच्यानंतर पेन फिजिशियन म्हणून पण ते काम करू शकतात. म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ॲज अ ॲनेस्थेटिस्ट म्हणून
पेरिफेरल ॲनेस्थेशिया म्हणजे रेडिओलॉजी युनिट्स, पेट स्कॅनचे युनिट्स, कॅथ लॅब या सगळ्या ठिकाणी, म्हणजे काही काही ठिकाणी तर पाय ठेवला जिथे जाऊ तिथे भूलतज्ञाची आवश्यकता तुम्हाला लागेल. कॅज्युअल्टीमध्ये पण लागणार, तो तुम्हाला इंटेन्सिव्हमध्ये पण लागणार, सर्जरीला लागणार, सर्जरीच्या नंतर लागणार, रेडिओलॉजी युनिटला त्यांना गरज असते, काही पेशंट अनस्टेबल असतात, रेडिएशनला गरज असते. तर सगळीकडे त्यांचं ॲनेस्थेशियाचं वर्क आणि पेन आणि इंटेन्सिव्हचं वर्क आहे. बरोबर. मॅम, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया, त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. भूलतज्ञ शस्त्रक्रियेचा आधार हा आज आपला विषय आणि यावर चर्चा करण्याकरिता डॉक्टर सरिता जोगळेकर आज आपल्या सोबत आहेत. मॅम, मगाशी आपण सांगितलं की उपाशी पोटी राहणे हे फार महत्त्वाचे आहे भूल देण्याआधी. पण समजा एखादा पेशंट किंवा एखादा व्यक्ती, त्याचा ॲक्सिडेंट झाला वेळेवर, आपल्याला कल्पना नाही की त्यांनी अन्न घेतलं आहे का किंवा तो उपाशी पोटी आहे का, पण तो आला इमर्जन्सी वॉर्डमध्ये आणि त्याला लागलीच शस्त्रक्रियेची गरज आहे आणि आपल्याला त्याला भूल देणी आहे, पण त्याच्या पोटात अन्न आहे, तर अशा वेळी कसं मॅनेज करता येईल, काय करायला हवं त्या? असं क्रिटिकल सिच्युएशन बरेचदा येते, कारण कॅज्युअल्टीमधनं जेव्हा आम्ही पेशंट न्यूरोसर्जरीसाठी वगैरे डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये घेतो, तर बरेचदा घरातनं खाऊन पिऊन निघालेला माणूस असतो किंवा बाई असते आणि घरचे लोक सांगतात की आत्ताच जेवून निघाला आणि त्याच्यानंतर लागलीच ॲक्सिडेंट झाला. आता त्यावेळेला भूलतज्ञाच्या म्हणजे टांगती तलवार असते, कारण त्याचा जीव वाचवणं महत्त्वाचं आणि दुसरीकडे पोटातलं अन्न त्याच्या श्वासनलिकेत जाऊ नको हे दुसरे टार्गेट. मग त्याच वेळेला आम्ही एक्सप्लेन तर करतोच त्यांना, पण नुसतं एक्सप्लेन आणि कन्सेंट यांनी काही काम होत नाही. शेवटी एका जीवाचा प्रश्न असतो, तर त्याच्या पोटातलं अन्न जर आम्हाला बाहेर काढता आलं काही पद्धतीने तर ते करण्याचा प्रयत्न करतो. राईन्स ट्यूब वगैरे अशा मेथड्सनी ते काढता येतं, पण असं सुद्धा अशक्य असतं कधी कधी. आणि मग त्यावेळेला आम्ही काही स्पेशल मनवर्ड्स यूज करून ॲनेस्थेशिया देतो आणि तेवढी रिस्क घेतो. देवाचं नाव घेऊनच करावं लागतं हे सगळं, कारण शेवटी आपल्याला माहिती आहे की आपल्याला याच्या पोटामध्ये अन्न आहे आणि आपण जेवढं त्याला, पण तेव्हा जीव एकीकडे जीव जातो आहे आणि एकीकडे मला लंग्सची भीती आहे. तर आता नॅचरली दोघांमधनं मला सिलेक्ट करायला लागेल, तर मी जीव वाचवण्याचा प्रयत्न करेन. लंग्स जरी त्याच्या खराब होणार असल्या तरी त्या कमीत कमी कशा खराब होतील याचा मी प्रयत्न करेन. म्हणजे भूलतज्ञ हा खूप जास्त रिस्क घेऊन हे कार्य करत असतो. त्यावेळेला सगळेच जण रिस्क घेत असतात. एका कॅज्युअल्टीमधनं जाणं मी म्हणजे भूलतज्ञालाच नाही म्हणणार, सर्जननी पण एक मोठी रिस्क घेतली असेल. शेवटी जीव वाचवण्याच्या पलीकडे मग रिस्क पण काहीच राहत नाही. तर हे ट्रेनिंगमध्येच आपलं सगळं झालं असल्यामुळे तिथे काय असा विशेष विचार करायचा वेळ येत नाही, पण पेशंटची रिस्क घेऊन पुढे जावं लागतं आणि त्याला कमीत कमी त्रास कसा होता येईल हे पाहावं लागतं. याच ठिकाणी परत मी म्हणेन कन्सेंट, घरच्या लोकांची संमती. त्यांना मी सांगतो की तुमच्या नातेवाईकाचं पोट भरलं आहे, पोटामध्ये अन्न आहे, पण तरी आता आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला ॲनेस्थेशिया द्यावं लागेल. हे आमच्या नॉर्म्सच्या अगेन्स्ट आहे, पण इमर्जन्सीमध्ये ॲनेस्थेशिया अशाच प्रकारे दिला जातो. तर मॅम, भूल देणे किंवा बधिरीकरण या संबंधी एक भूलतज्ञ म्हणून कितपत समाजात जागरूकता आहे असं आपल्याला आढळतं? काही वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा आम्ही ट्रेनिंग घेत होतो त्यावेळेस तर मला वाटतं की काहीच जागरूकता नव्हती. म्हणजे तुम्ही कोणत्या ॲनेस्थेशिया म्हणजे काय असं लोक आम्हाला विचारत होते. आता 22 वर्षात 25 वर्षामध्ये हळूहळू त्याच्यात बदल झालेला आहे. याला कारण आता इंटरनेट झालेलं आहे. प्रत्येकजण इंटरनेटवर सर्फिंग करतं आणि पाहतं काय आहे. दुसरं कारण म्हणजे सोसायटीजने वेगवेगळ्या जागरूकता मोहीम सुरू केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ॲनेस्थेटिस्ट हा कोण, आता याच्यावरनं अजूनही लक्षात येईल की बरेचदा लोक सांगतात की आम्ही या डॉक्टरकडनं ऑपरेशन केलं, त्या सर्जनचं नाव त्यांना कसं पटकन येतं, पण त्यांना कोणी ॲनेस्थेशिया दिला आहे त्यांना अजिबात माहिती. याच्यावरनं तुम्हाला जागरूकता समजून येईल की किती जागरूकता आहे. पण तो काळ आणि आताचा काळ, जसं मी म्हटलं आता की प्री ॲनेस्थेशियामध्ये जेव्हापासून आम्ही फुल्ली लोकांना बघतो आहे आणि त्यांना मॉनिटर करून ऑप्टमाइज करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेपासून लोक तुम्हाला ओळखतात. म्हणजे आता 1-2 केसेस अशाही झालेल्या आहे की फक्त ॲनेस्थेटिस्ट पाहून सुद्धा लोक कधी कधी एखाद्या ऑपरेशन थिएटरमध्ये येतात, असंही हळूहळू व्हायला लागलं आहे. हा अतिरेक होणार नाही, पण ॲनेस्थेटिस्टचे स्किल्स पाहून पण लोक येतात असं नाही. पण सर्जन हा महत्त्वपूर्ण असतो, कारण तो त्यांचा सर्जरी करणारा महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे जागरूकता मी म्हणेन की पहिलेपेक्षा बेटर आहे, पण अजून समाजामध्ये बरीच जागरूकता करणं आवश्यक आहे. आणि आजच्या कार्यक्रमानंतर काहीतरी जागरूकता लोकांमध्ये होईल ही अपेक्षा मला वाटते. आणि मॅम, नुकतंच एक महामारीचा काळ येऊन गेला असं म्हणता येणारच नाही, कारण अजूनही आपण त्याला झुंज देतो आहे, तोंड देतो आहे. तर कोविड काळ आणि ॲनेस्थेशिया याचं काय संबंध किंवा काय आढळलं तुम्हाला कार्य करताना?
कोविडच्या काळात आपण बरंच काही शिकलो. प्रत्येकाच जण काहीतरी शिकला. म्हणजे एकटंच राहायची वेळ शेवटी लोकांवर आली होती. कोविड झाल्यानंतर डॉक्टरही आत येऊन तुम्हाला किती पाहणार ही एक भीतीच होती. तो येऊन आपला पाहत होता जीवाच्या धोक्याने, पण काही कोणाचं सांगता येत नव्हतं. अशा वेळेला भूलतज्ञांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलं. आपल्या नागपूरच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जे इंटेन्सिव्ह युनिट्स होते त्या इंटेन्सिव्ह युनिटला जास्तीत जास्त ठिकाणी भूलतज्ञ होते. आणि कारण काय की इलेक्टिव्ह ऑपरेशन्स ज्या शस्त्रक्रिया त्या आपण थांबवून दिल्या होत्या. कोविडचेच एवढे पेशंट होते की लोकांना शस्त्रक्रियेसाठी विचार करण्याचा प्रश्नच नव्हता. कमीत कमी रिस्क घेऊन आपण म्हणजे जेवढ्या आवश्यक सर्जरी आहे तेवढ्याच आम्ही करत होतो. जसं मी कॅन्सरमध्ये आहे तर मी कॅन्सरच्या सर्जरी करत होते, कारण त्यांना कॅन्सर डेथ्सपेक्षा कोविडची रिस्क उचलून आम्ही त्यांचे ऑपरेशन्स करत होतो. तर या काळामध्ये ॲनेस्थेटिस्ट भूलतज्ञांनी खूप मोठा कार्य केलेलं आहे. इंटेन्सिव्ह युनिट्समध्ये, क्रिटिकल केअर युनिट्समध्ये त्यांनी भरपूर काम केलं आहे. याच्याशिवाय बाहेरसुद्धा इमर्जन्सी सर्जरीज जर कोविडच्या येत असतील तरी त्या पण त्यांनी केल्या, कारण ॲनेस्थेशिया हा फेफड्यातच आणि कोविड हा पण लंग्समध्ये. आता तुम्ही समजू शकता की ॲनेस्थेशिया देताना जे जे आम्ही मनवर्स करतो, जे जे प्रकार करतो, डायरेक्ट पेशंटच्या तोंडाशी आणि लंग्सशी संबंध आहे. म्हणजे मला समजा ॲनेस्थेशिया कोविड पेशंटला द्यायचा तर मी डायरेक्टली इन्वॉल्ड आहे. मला माहिती आहे मला केव्हाही कोविड होऊ शकतो. तर एक प्रकारे हे डोक्यात घेऊन की आता आपल्याला याच्यातनं सुटका तर नाहीच आहे, पण पेशंटला तर करायचंच आहे, त्याची आवश्यकता आहे, तर करणं भाग होतं आणि ते सगळ्यांनी केलं. प्रत्येकच चिकित्सा पद्धतीच्या लोकांनी आपापल्या परीने त्याच्यात महत्त्वपूर्ण दान केलेलं आहे. पण भूलतज्ञांनी विशेष केलं आहे, कारण त्यावेळेला इंटेन्सिव्ह युनिट हे भूलतज्ञांनी चालवलं आहे. नॅशनल टास्क फोर्स जो आपण सुरू केलेला आहे त्या टास्क फोर्समध्ये बरेचसे भूलतज्ञ होते आणि त्यांनी नॅशनल टास्क फोर्स करून गव्हर्नमेंटला त्याच्यामध्ये बरेचदा हेल्प केलेली आहे. म्हणजे कोविड काळात कोविड वॉरियर म्हणून भूलतज्ञांनी ॲनेस्थेटिकनी पण एक महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. अगदी अगदी. आणि मॅम, कार्यक्रमाच्या शेवटी जागरूकतेच्या दृष्टीने तुम्ही काय एक सल्ला देणार दर्शकांना आज? भूल तज्ज्ञ म्हणून मी भूलच्या बाबतीत लोकांना एक जागरूकतेचा सल्ला असा देईन की जेव्हाही तुम्ही ऑपरेशनसाठी जाल, जिथेही जाल, तिथे आपली मेडिकल हिस्ट्री पूर्णपणे त्या भूलतज्ञाला सांगा. कुठलीही गोष्ट लपवू नका, कारण लपवण्यामध्ये त्यांच्या जीवाला जास्त नुकसान आहे. प्रत्येक गोष्ट सांगा. रक्तपातळ करायच्या गोळ्या असतील तर जरूर सांगा. तुमचा ब्लड ग्रुप तुम्हाला माहिती असू द्या. ब्लड ग्रुप रेअर असेल तर तो सुद्धा ॲनेस्थेटिस्टला माहिती पाहिजे. तुम्हाला अस्थमा, डायबिटीज, ब्लड प्रेशर, ॲलर्जी सगळं त्यांना इलॅबोरेटली सांगा. आणि कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका. जर भीती वाटत असेल तर ती सुद्धा सांगा. म्हणजे एक प्रकारचं रॅपो त्यांनी ॲनेस्थेटिस्ट बरोबर करावा, त्यांना आदल्या दिवशी भेटावं. जर भेट घडली नसेल तर त्यांनी स्वतः म्हणावं की आम्हाला ॲनेस्थेटिस्टला भेटायचं आहे, आणि आपले जे काही प्रश्न असतील ते त्यांना विचारून शंकेचं समाधान करून घेणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे खरंच एका शस्त्रक्रियेदरम्यान एका सर्जनला जितकं महत्त्व आहे तेवढंच एका भूलतज्ञाला देखील आहे, हे आज आमच्या दर्शकांना कळलं आहे. आणि मला वाटतं की ते आता नक्कीच जागरूक झाले असणार की शस्त्रक्रियेला जाताना ॲनेस्थेटिकला, भूलतज्ञाला भेटायला हवं आणि काय सगळी काळजी त्यांनी घ्यायला हवी हे त्यांना नक्कीच लक्षात आलेलं आहे. आणि मॅम, आपण वेळ काढून आज इथे आला आणि योग्य ती माहिती आम्हाला दिली त्यासाठी दूरदर्शनतर्फे मी आपला आभार मानते. धन्यवाद मॅम. धन्यवाद.